जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी माहेरीच होते. नाव बघितलं तेव्हा पहिल्यांदा आईला जाऊन मिठी मारली. माझे वडील हे 6 महिन्यापूर्वी डेथ झाली त्यांची, आणि त्यांनी माझ्या रिझल्टची खूप वाट पाहिली. मला 15 वेळा पहिल्यांदा अपयश आलं, 16व्या वेळी यश आलं. माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून झालेलं आहे. घरातूनच मला खूप मोठा प्रेरणा होता. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती होती. काय करायचो, एकाने गॅप घ्यायचा आणि दोघांनी शिकायचं. नंतर लग्नानंतर मात्र संसार, फॅमिली, मुलं ह्या गोष्टीचं जरा समतोल साधणं अवघड गेलं. तो वय वाढायला लागलं म्हणजे घरच्यांचं प्रेशर असतंच ना, लग्न करा. मग ते लग्न केलं. तेव्हा स्पर्धा परीक्षा खूप सारा मार्केटमध्ये बुक्स आहेत, कारण उगाच फापट पसरा वाचण्यात पण काय अर्थ नाही. कोरोनानंतर लग्नानंतर मला ऑनलाईनचा पण खूप फायदा झाला, कारण मुलगी सांभाळून, घर सांभाळून ऑनलाईन अभ्यास मी करू शकले. नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वटार या गावामध्ये आलेलो आहोत. काही दिवसापूर्वी एमपीसीचा रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये महसूल अधिकारी या पदावरती या गावातील अहिल्या मेटकरी यांची निवड झालेली आहे. आपण खास त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. आपलं पूर्ण नाव आणि आपलं मूळ कोणत्या ठिकाणातून आहोत आपण? माझं पूर्ण नाव आहे अहिल्यादेवी धनाप्पा मेटकरी. मी पंढरपूर तालुक्यातील ईश्वर या गावून आहे. बरं, शिक्षणाची सुरुवात कुठून झाली आणि स्पर्धा परीक्षेची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? माझं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण भरणतवाडी वामनराव माने प्रशाला इथून घेतलेलं आहे, आणि ग्रॅज्युएशन मी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर इथून केलेलं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथून झालेलं आहे. आणि प्रेरणेच्या बाबतीत म्हणतात एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत घरातूनच मला खूप मोठा प्रेरणा होता. माझी मोठी बहीण सोनाली मेटकरी ही सध्या वाई तहसीलदार म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आणि माझ्या वडिलांची, आईची यांची पण इच्छा खूप होती की आपल्या मुलांनी कुठेतरी अधिकारी व्हावं, जनतेची सेवा करावी. त्या उद्देशाने आम्ही स्पर्धाशी उतरलो. आपल्या प्रवासामध्ये आतापर्यंतच्या अशा कोणकोणत्या प्रकारच्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागले? अडचणी म्हणजे तशा भरपूर होत्या, कारण आमची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती होती. की जेव्हा माझी बहीण जोपर्यंत जॉब लागत नव्हती तोपर्यंत आमची परिस्थिती खूपच बेताची होती. म्हणजे आम्ही तिघं बहीण भाऊ शिकणार होतो, खर्च जास्त होता, तसं इन्कम खूप कमी होता. म्हणजे आम्ही कसं केलं होतं की आम्ही तिघा भावांनी शिकताना तिघांना तर एकदम शिकणं सोयीस्करच नव्हतं. आम्ही काय करायचो, कुणाला ते एवढं डिटेल्स आमच्याबद्दल नाही माहिती, आम्ही तिघं काय करायचो, एकाने गॅप घ्यायचा आणि दोघांनी शिकायचं. तसं आमच्या तिघांच्या शिक्षणात 1 वर्षाचा गॅप आहे. अशा पद्धतीने आम्ही पुढे गेलो. आर्थिक परिस्थितीचा सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सामना करावा लागलेला आहे. तर जबाबदारी आणि अभ्यास यामधून समतोल तुम्ही कसा राखलाय? जबाबदारी लग्नाच्या आधी काही एवढं वाटत नव्हतं जबाबदारीच्या बाबतीत, कारण एकटीच होते, बॅचलर असल्यामुळे काही एवढी बाकीची जबाबदारी नव्हती. पण नंतर लग्नानंतर मात्र संसार, फॅमिली, मुलं ह्या गोष्टीचं जरा समतोल साधणं अवघड गेलं. म्हणजे कधी लग्न झालं तुमचं? कोरोनामध्ये झालं 2020ला. बरं, ह्याच्या आधी काय परीक्षा देत होतात का तुम्ही? हो, आधी दिली. मी 2014 पासून सुरुवात केलेली. नंतर कोरोना आल्यानंतर लग्न केलं, तर थोडं वय वाढायला लागलं म्हणजे घरच्यांचं प्रेशर असतंच ना, लग्न करा. मग ते लग्न केलं तेव्हा. आणि लग्नानंतर पण नंतर लगेच सुरू केलं. तिकडची फॅमिली पण खूप सपोर्टिव्ह आहे, त्यांनी पण खूप मदत केली, सपोर्ट केला, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. समाज आणि आजूबाजूचं वातावरण कधी तुम्हाला असे अडचणी निर्माण झालीत का? नाही, आम्ही समाजाचा एवढा जास्त विचारच नव्हता केला, कारण आई वडिलांची अशी शिकवणच होती ती काय आम्हाला जास्त आम्ही समाजाची हीच करत नव्हतो, कारण स्वतः करण्याची सवय लागली आणि त्यांचा आमच्यावर खूप विश्वास होता की तुम्ही काहीतरी करत चाल, त्यामुळे आम्ही त्या विश्वासावर करत राहिलो. म्हणजे तुमच्या मिस्टरांचं म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद होता या सगळ्या ह्याच्यामध्ये? माझ्या मिस्टरांच्या वतीने तो पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, त्याला पण ह्या फील्डची माहिती होतीच ना, त्याच्यामुळे काय झालं फुल सपोर्ट होता, कारण या क्षेत्रात करण्यासाठी काय करावं लागतं हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी फुल सपोर्ट केला. म्हणजे आता ही कितव्या परीक्षामध्ये म्हणजे तुम्ही हे झालं? मला 15 वेळा पहिल्यांदा अपयश आलं, 16व्या वेळी यश आलं. मग एवढं सलग अपयश आलं तुम्हाला, तरी पण तुम्ही म्हणजे न खचून जाता म्हणजे एवढी तुम्हाला प्रतिसाद किंवा एवढी ऊर्जा कुठून? म्हणजे कसं होतं, कुटुंब खूप प्रोत्साहित होतं, कारण मी जरी अपयश आलं तरी त्यांच्याशी डिस्कस करायला ते म्हणायचे करत राहा, तू काय खचून जाऊ नको, प्रयत्न कर, एका दिवशी यश मिळेलच. त्या पद्धतीने करत राहिले. स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? कुटुंबाकडून. हो. तुम्हाला अशा क्षणी म्हणजे कोणी असा आधार दिला किंवा असा एखादा प्रसंग आहे का तुमच्या आयुष्यामध्ये की त्या अडचणीवरती तुम्हाला सामना करताना ज्यांनी अशी मोलाची मदत केली? माझी बहीण आणि भाऊ. आम्ही कसं करत होतो, कुठलाही प्रसंग आला
तर आम्ही पहिला त्या तिघजण डिस्कस करायचो आणि त्याच्यातून काही मार्ग निघल तो काढायचो. म्हणजे बहीण भाऊ आणि वडील यांच्यातील कॉम्बिनेशन किंवा तिकडे गेल्यानंतर तुमच्या मिस्टरांचं हो त्याच्यामध्ये मुलाचा वाटा आहे तो दोन्ही कुटुंबाचा आहे. म्हणजे तुम्ही असे कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचली किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन भेटलं किंवा अशा ऑनलाईन पद्धतीनं काय अभ्यास? काय झालं आता स्पर्धा परीक्षा खूप सारं मार्केटमध्ये बुक्स आहेत. आपण कोणत्या ट्रॅकने जातो हे पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठली बुक्स वाचता, कुठलं मटेरियल वाचता, काय करता हे पण समजायला पाहिजे. कारण उगाच फपाट पसारा वाचण्यात पण काय अर्थ नाही. बरोबर. मग काय जे खूप मोठे चांगले आहेत ऑथर की त्यांची पुस्तकं चांगली आहेत की मार्केटमध्ये आहेत, क्लासेस आहेत, त्यांचे क्लासेस वगैरे पण चांगले आहेत. ते सजेस्ट करतात की कुठली वाचा, कुठले नाही वाचा, असं तसं. आणि आता आपण कोरोना आल्यापासून ऑनलाईनचा खूप ट्रेंड आलाय आणि ऑनलाईनचा खरंच फायदा पण आहे की वेळ वाचतो, घरी बसून करता येतं. त्यासाठी कुठं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जायची गरज नाही, गावाकडे राहून पण करता येतं. आणि कोरोना नंतर लग्नानंतर मला ऑनलाईनचा पण खूप फायदा झाला की कारण मुलगी सांभाळून घर सांभाळून ऑनलाईन अभ्यास मी करू शकले. बरोबर. साधारणतः तुम्ही म्हणजे आता ज्या रिझल्ट लागला तुमचा ह्याची परीक्षा तुम्ही किती साली दिली होती? याची जाहिरात जानेवारी 2023 ला आली होती आणि एप्रिल 2023 ला पूर्व परीक्षा झाली होती. आणि आता त्याचा फायनल रिझल्ट हा आता जुलै 25 मध्ये लागला. म्हणजे 2 वर्षांनी? नाही, आता 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाली. मग आता पुढचं तुमचं आता म्हणजे जे जॉईनिंग आहे ते कधी आहे किंवा आता ट्रेनिंग असेल म्हणजे कुठं आता तुम्हाला? साधारण 2-2.5 महिन्यामध्ये मिळून जातं जॉईनिंग. कारण आयोगाला पण प्रोसेस करायला जर वेळ लागतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, मेडिकल ह्या गोष्टी करण्यासाठी 2-2.5 महिन्याचा वेळ लागतो. आता माझं पोस्टिंग आहे ते मला गडचिरोली मिळालेलं आहे, तिथं असेल माझं पहिली गोष्ट. जेव्हा निकाल लागला आणि तुम्हाला यश मिळालं त्या क्षणी तुमचा विचार काय होता, म्हणजे काय वाटलं तुमच्या मनाला? नाही, जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी माहेरीच होते. रिझल्ट लागला, नाव बघितलं तेव्हा पहिल्यांदा आईला जाऊन मिठी मारली की ते, कारण माझ्या आई वडिलांची खूप इच्छा होती ना की, कारण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती. माझे वडील हे 6 महिन्यापूर्वी डेथ झाली त्यांची. कारण त्यांनी माझ्या रिझल्टची खूप वाट पाहिली होती. कारण त्यांना वाटायचं की हिचं कुठं तर व्हायला पाहिजे. त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी अपेक्षा धरलेल्या होत्या. आणि मग मला असं वाटायचं की एवढंच की ते हयात असताना मला कुठेतरी यश मिळावं, पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे थोडी त्यांच्या नसण्याची खूप मोठी खंत आहे. म्हणजे वडिलांची अपेक्षा होती की आपली मुलगी कोणत्या तरी पदावर जाऊन तिला पाहायचं होतं आणि रिझल्ट लागल्यानंतर वडील नव्हते. म्हणजे ते आमच्यासाठी एक ती खंतच आहे. म्हणजे हा आनंद एवढा मोठा होता पण त्याचे आनंद अश्रू तुम्हाला? हा, म्हणजे माझं सिलेक्शन झालं हा एक आनंद आहेच, पण हे पाहिलं माझे वडील नाहीत हे तेवढ्याच ताकदीचं दुःख पण आहे. म्हणजे एखाद्याचं जे श्रेय असतं त्या तुम्ही जी मेहनत केली ती मेहनतीचं तुम्हाला जे फळ मिळाले ते दाखवण्यासाठी, त्याची चव घेण्यासाठीच वडिलांची मोठी खंत आहे. आज आपण मागे वळून पाहिल्यानंतर सर्वात मोठा म्हणजे धडा काय वाटतो तुम्हाला? ऍक्च्युली आतापर्यंत लाईफमध्ये खूप चढ उतार होत गेले बरं का. त्यामुळे आता कुठेतरी आपण केलेल्या कष्टाचं कुठेतरी फळ मिळालं ह्याचं खूप समाधान वाटते. कोणती गोष्ट तुमच्या प्रवासात टर्निंग पॉईंट ठरली? टर्निंग पॉईंट ठरली म्हणजे काय झालं होतं, म्हणजे माझ्या लाईफमध्ये एक असा किस्सा घडला होता. मी 12वी झाल्यानंतर मला इंजिनिअरिंग करायचं, म्हणजे माझ्या आईची खूप इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं म्हणून. त्यावेळेस काय झालं होतं, पहिल्यांदा सीईटी झाली होती. त्यामुळे एवढं काही त्याची प्रोसेस माहित नव्हती की कशी असणार, काय असणार ऍडमिशन प्रोसेस. तेव्हा एवढं इंटरनेट पण नव्हतं ना. मग आम्ही तर सेरी कॉलेजला गेलो आणि सेरी कॉलेजला म्हटलं, वडिलांचं मत काय होतं, आपल्यापासून जवळ सेरी कॉलेज आहे, एवढं खूप छान कॉलेज आहे, आपण तिथंच घेऊन टाकू. पण असं झालं होतं की त्या कॉलेजची म्हणजे प्रोसेस काय असते हेच माहित नव्हतं. त्यामुळे आम्ही जे प्रिफरन्स असतात ना तेच भरले नव्हते. म्हणजे तो फॉर्मच भरला नव्हता. मला चांगली मार्क्स असून पण मला गव्हर्नमेंट कोटा भेटला नाही. गव्हर्नमेंट कोटा भेटला नाही, मग कॉलेजने सजेस्ट केलं की तुम्हाला गव्हर्नमेंटला मिळालं नाही, जर तुम्हाला इथंच घ्यायचं असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कोट्यातून घ्या. आणि मॅनेजमेंट कोट्यातून घेण्यासाठी जवळपास तेव्हा 38,000 फी होती आणि ते आमच्या कुटुंबाकडून काही शक्य नव्हतं. मग आम्ही त्यावेळेस आता काय करायचं, आणि बाकी इकडच्या ऍडमिशन प्रोसेसचे डेट पण संपून गेलेल्या, ऍडमिशन थोडीशी उशिराच होतं. मग त्यावेळेस असं आमच्याकडे ऑप्शन झाले, आता मला त्यावेळेस गॅप घ्यावा लागणार होता. सगळे आम्ही घरातील प्रेशरमध्ये आलो ना की आता 1 वर्ष वाया जाणार, हे जाणार. त्या धक्क्याने माझी आई खूप आजारी पडली. आजारी पडल्यानंतर मग तिला सांगितलं 1 वर्ष वाया गेलं म्हणून काय एवढं आपलं नुकसान होत नाही, आपण पुढच्या वर्षी ऍडमिशन घेऊ, एवढी खचून जाऊ नको. नंतर मी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला. केल्यानंतर तिथंच गेल्यानंतर मला समजलं की ग्रॅज्युएशन नंतर एमसीए करता येतं. म्हणजे एमसीए केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर होता येतं.
फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर होता येते या नावानच मी एमसीए ला ऍडमिशन घेतलं आणि युनिव्हर्सिटीमध्ये टॉप 5 मध्ये A+ डिग्री घेऊन मी पास झाले एमसीए. म्हणजे तुम्ही त्यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या नाही, मला कोल्हापूर विद्यापीठ भेटलं. मी अदर युनिव्हर्सिटी म्हणून एकच स्टुडंटला जागा होती कोल्हापूर विद्यापीठात, ती मला मिळाली. म्हणजे अशा ट्रेनिंग पॉईंट होती तुम्ही गेला की त्या ठिकाणी एकच जागा होती आणि तिथे तुमचं सिलेक्शन झालं. बरोबर. अशा परीक्षा देणाऱ्या आणि संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझं नवीन विद्यार्थ्यांना एवढंच मत आहे, कारण आता स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे खूप वास्ट झालेलं आहे. खूप वास्ट झालं. त्या क्षेत्राची तुम्ही पूर्ण पहिल्यांदा माहिती घ्या. नक्की आपल्याला करायचं आहे काय आणि आपण आहे कुठं, आपल्याला त्या फील्डमध्ये गेलं तर आपण कसं कसं करणार आहे, ह्या सगळ्याच्या आधी माहिती घ्या. त्या सगळ्याच्या आधी आपण पहिला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा व्यवस्थित. आता कसं झालं, मुलांचा खूप एक्सटर्नल असं स्पर्धा परीक्षेत जायचं मुलं 12वी नंतर एक्सटर्नल घ्या ऍडमिशन आणि इकडे आपण अभ्यास करू, असं होत नाही. आपण ज्या ह्याच्यात शिक्षण घेणार आहे ते शिक्षण परिपूर्ण पाहिजे. जर ते शिक्षण परिपूर्ण असेल तर उद्या तुम्हाला यश अपयश आलं तर तुम्ही तुमचा दुसरा मार्ग स्वीकारू शकता. आणि स्पर्धा परीक्षा करताना बी प्लॅन हा रेडी असायलाच पाहिजे, तरच विद्यार्थी टिकतो स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे तुम्हाला जो अनुभव आला किंवा अशा एखाद्या परिस्थितीतून तुम्ही गेला त्याच्याविषयी काय मत आहे तुमचं? नाही, स्ट्रगल होतं हे मान्य, पण करण्याची कुवत होती, तेवढे पेशन्स ठेवले, तेवढा संघर्ष केला, यश मिळालं. आणि एमपीएससी मध्ये कसं आहे बघा, माझ्या बहिणीचं एक फेवरेट वाक्य आहे, एमपीएससी मध्ये कसं प्रामाणिक प्रयत्न कर, एमपीएससी रिकाम्या हाताला पाठवत नाही. आणि माझ्या बाबतीत ते खरंच लागू झाले. मी अपयश आले की मी तिच्याशी डिस्कस करायची, ती म्हणायची करत राहा, प्रामाणिक कष्ट कर, एमपीएससीला एक ना एक दिवस त्याचं फळ देणारच. आणि मला मिळालं. 16 एक्झाम दिल्यानंतर 17व्या ह्याला तुमचा 15 वेळा अपयशी झाली, 16 पास झालं. तुमच्या या प्रवासाचं सार तुम्ही सांगायचं म्हणलं तर कसं सांगाल? सार म्हणलं तर काय नाही, याच्यामध्ये कष्ट, संयम, जिद्द हे सगळं जेव्हा तुम्ही सगळं एकत्र कराल ना, तेव्हा हा सगळा पल्ला पार पडता येईल. बर. निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मिस्टरांना कॉल केला त्यावेळेस म्हणजे असं त्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे मिस्टरांचा माझा खूप विश्वास आहे. पहिली गोष्ट, तू करू शकते, तू कर. कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून मला सपोर्ट केला होता की तू करू शकते, कर. आणि त्यांना आधीच माहित होतं की यामध्ये मी पास होणार आहे. आणि मग ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मिळालं, कारण काय झालं होतं, मिळाल्यानंतर मी डायरेक्ट पहिल्यांदा पास होणार आहे हे माहित होतं. मग त्यांना डायरेक्ट फक्त पोस्टिंग सांगितलं, चला गडचिरोलीला. ठीक आहे, जाऊ म्हणे आपण गडचिरोलीला, अभिनंदन तुमचं, असं झालेलं. मालक काय करतात तुमचे? वकील आहेत ते सध्या प्रॅक्टिस करतायत. बर. आणि आता तो तुमचा प्रवास आहे, तुम्ही ज्या ट्रेनिंगला जाणार आहात तिकडे, आता तिकडे म्हणजे कसं सहकुटुंब सहपरिवार जाणार आहात का? आता थोडंसं ते मॅनेज करायला थोडंसं कठीणच जाणार आहे, कारण त्यांचं पण जॉब आहे, माझा जॉब, विथ फॅमिली, कारण सासू सासरे आमच्यावरच डिपेंड आहेत ना. त्यामुळे या सगळ्यांचं पण मॅनेज करून त्यात आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आज आपल्यासोबत अहिल्याताईंनी जो संवाद साधला तो अतिशय लहान मुलाचा सल्ला होता. त्यांनी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण काही प्रकारचे सल्ला दिले. आपण बघू शकता की एखाद्या परिस्थितीवर मात करण्याची किंवा मनामध्ये जर जिद्द असेल तर आपण काही करू शकतो. जिद्दीच्या आणि संघर्षाच्या चिकाटीवरती अहिल्याताई, आपण जर बघितलं तर पंढरपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव ईश्वर वटार, या गावातील यांनी एमपीएससी मार्फत पास आउट झालेला आहे आणि उत्तम असा संघर्ष दिलेला आहे. आज त्यांच्यापाशी यश मिळाले आहे. त्यांची वडिलांची अपेक्षा खूप होती की आपल्या मुलींनी शिकून मोठं व्हावं आणि आपली पदवी प्रदान करून वडिलांना तो पेढा भरवावा, पण आज त्याचे ते नाहीत. आमच्या राष्ट्रशक्ती न्यूज चॅनल कडून त्यांच्या वडिलांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मुली काय करू शकतात, मुली कुठपर्यंत जाऊ शकतात याचे एक मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी अहिल्याताईंच्या स्वरूपात तुम्ही बघितलंय. राष्ट्रशक्ती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही दाखवू शकतो की अनेक प्रकारच्या अशा संघर्ष गाथा आहेत. त्या संघर्ष गाथा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कॅमेरामन गणेश देशमुख सर, मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, ईश्वर वटार.